तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्हाला मिळणार 50,000 रुपये। राज्यातील शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी सरकारने केल्या 5 नव्या योजना सुरू। आता ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना मिळणार लाखोंचा लाभ। राज्यातील सर्व लोकांसाठी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे आणि जे शेती करतात त्यांना थेट 5 योजनांचा लाभ मिळणार। यातील एका योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 1,500 रुपये मिळणार, तर दुसऱ्या योजनेअंतर्गत वर्षाला 12,000 रुपये मिळतील, तर तिसऱ्या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात वर्षातून एकदा 50,000 रुपये जमा होतील। तर यातली एक योजना इतकी भन्नाट आहे की ज्याच्या माध्यमातून फक्त एक फोन करायचा आणि फोन केला की बँकेत 10,000 रुपये येणार। आणि यातली 5 नंबरची सगळ्यात मोठी आणि गोल्डन योजना ज्या अंतर्गत 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ सरकारकडून मिळणार आहे। आता ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे आणि जे शेती करतात त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतजमीन नावावर असण्यास कोणत्या 5 योजनांचा लाभ मिळणार, कोणत्या त्या 5 योजना आहेत, त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात, यासाठी पात्रता कशी आहे, तसेच हे बँकेत पैसे येण्यासाठी कोणत्या बँकेचं खातं पाहिजे, अशी संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। पहा, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने मिळून खास शेतकऱ्यांसाठी म्हणजे ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी ह्या 5 वेगळ्या योजना सुरू केल्या जे आता सुरू झालेल्या आहेत। बरेचसे शेतकरी गुपचूप याचा लाभ देखील घेत आहेत, त्यामुळे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हा 2 मिनिटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। राज्यातील समस्त नागरिकांसाठी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी सरकारने सुरू केल्या 5 नव्या योजना। नमस्कार शेतकरी बांधवांनो, जो शेतकरी आहे ज्याच्या नावावर थोडीफार शेतजमीन आहे तो त्याच्या शेतात राबतोय, घामाचं पाणी करतोय, पण कधी कधी संकट येतात आणि संकटावर मात करण्यासाठी तुमच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी सरकारने खास तुमच्यासाठी 5 विशेष अनोख्या नव्या योजना आणलेल्या आहेत। या 5 योजनांमुळे ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे आणि जे शेती करत आहे त्यांच्यासाठी आता लाखो रुपयांचा फायदा मिळणार आहे। तुमचा विश्वास बसत नाही, यातील एका योजनेमुळे तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतील, तर एका अनोख्या योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपये, तर एका योजनेअंतर्गत वर्षातून एकदा 50,000 रुपये खात्यावर येतात। तर यातली 5 नंबरची योजना सगळ्यात अनोखी आहे की जिच्या माध्यमातून तब्बल 1 ते 2 लाख रुपयाचं जे आहे तुम्हाला लाभ मिळणार आहे। पहा, या शेतकऱ्यांसाठी इतक्या अनोख्या योजना आहे ज्या आजपर्यंत लागू केल्या नव्हत्या, ज्या आता लागू केल्यात, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचं माहिती नाही। तर आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यासाठी कागदपत्र काय लागणार आहे, कोणते अर्ज करायचे। 5 वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामुळे 5ही योजनांचे अर्ज वेगळे आहेत। तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळं सविस्तर सांगणार आहे। टेन्शन घेऊ नका, अजिबात काळजी करू नका। टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगतोय कागदपत्र कशी, पात्रता कशी, कुठून अर्ज घ्यायचा, कुठे भरायचा, हे पैसे बँक खात्यात येण्यासाठी कसं करायचं आहे, सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा अजिबात स्किप करू नका। पहा, आता प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी त्याचं आयुष्य चालवण्यासाठी पैशांची गरज असते। आता बऱ्याच वेळा शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। आता पावसाचं नेचर सगळ्यांना माहिती आहे, कधी पाऊस जास्त होतो, कधी कमी होतो, तर कधी काय होतं असं आपण आजपर्यंत बघितलं गेलं आहे। त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांसाठी काही क्रांतिकारी योजना सुरू केल्या आहेत। आता याच्यामध्ये तुम्हाला काही कागदपत्र जर काढले, यात एक योजना अशी की फक्त एक कार्ड काढायचं आणि त्या कार्डावर तुम्हाला लाखो रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात। आता यातली सगळ्यात पहिली जी योजना आहे की जिच्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये मिळत असतात। आता ही योजना अशी आहे पहिली 1 नंबरची की जी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हिला अप्लाय केलं आहे, पण तिच्यामध्ये थोडेसे बदल झाले आहे। ती योजना जाणून घेऊयात। पण 5वी जी योजना आहे ती पाहिल्याशिवाय बंद करू नका व्हिडिओ, कारण की तिच्यामध्ये डायरेक्ट 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। पहा, जर 5वी योजनाचा जर तुम्ही फॉर्म आत्ताच्या आत्ता भरला तर 2 लाख रुपये तुम्हाला आता खात्यात येतील। आता पहिली महत्त्वाची योजना अशी आहे की जिच्यासाठी कागदपत्र लागतात आधार कार्ड, बँक पासबुक, शेतजमिनीचा 7/12 उतारा, 8अ उतारा आणि पॅन कार्ड। आता यासाठी पात्रता काय आहे लक्षपूर्वक आहे का, पहिल्या योजनेसाठी त्याच्या अंतर्गत तुम्हाला 12,000 रुपये वर्षाला मिळणार आहे। तर तुमची जी शेती आहे तर ती 5 एकरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे। आता या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्याचं नाव त्याच्या 7/12 उतारा आवश्यक आहे। आता याचा जो लाभ असतो बघा, पहिल्या योजनेचा 12,000 रुपयाची आर्थिक मदत थेट डायरेक्ट खात्यात येत नाही, टप्प्याटप्प्याने येते, म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला याचे हप्ते तुम्हाला मिळत असतात। आता ही योजना पॉप्युलर झालेली आहे जी म्हणजे PM किसान योजना आणि राज्याची नमो शेतकरी योजना। आता या योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल, तुम्हाला जर योजना माहिती असेल, पण हिच्यात नॉर्मल बदल झाला आहे। आता PMचा हप्ता जमा झालाय बघा 2,000 रुपयाचा, पण नमोचा हप्ता जमा होण्यासाठी काही सरकारने अटी लावलेल्या आहेत की आता बऱ्याचशा लोकांचं आधार लिंकिंग जे आहे ते झालेलं नाही, तर बँकेमध्ये जाऊन त्यांनी आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे। आणि शेतकरी 5 एकर
एकरपेक्षा कमी जी जमीन आहे ती असणं आवश्यक आहे. अपात्र शेतकऱ्यांना बाहेर काढला. तर ही झाली पहिली योजना जिच्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतला होता. आता येऊया दुसऱ्या योजनेकडे. आता दुसरी योजना घेऊ, तिसरी योजना घेऊ, चौथी घेऊ, तर पाचवी जी आहे ती फार महत्त्वाची आहे, जिच्यात डायरेक्ट 2 लाख रुपयाचा लाभ आहे. त्यामुळे ती योजना चुकू नका, जे आत्ताच चालू झाली. आता दुसरी योजना अशी आहे की जी चालून 6 महिने झाले, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना याची माहिती नाही. जिच्यात एक कार्ड काढायचं आहे बघा. कार्ड कोणतं आहे ते कार्ड तुम्हाला काढण्यासाठी काय करावं लागणार आहे तर ते तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो. तर हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला शेतकरी असल्याचा दाखला लागणार आहे, म्हणजे 7/12 उतारा किंवा 8 लागणार आहे. त्यानंतर याच्यासाठी कितीही जमीन त्या ठिकाणी चालते, पण कमीत कमी जमीन असतं त्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे अगदी 20 एकर 30 एकर असं असलं चालत नाही. पण त्याबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये आधार कार्ड लागणार आहे, तुमचं बँक पासबुक लागणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर ते पॅन कार्ड लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. शेत जमिनीचा उतारा त्या ठिकाणी लागणार आहे. तर आता पहा, पूर्वी हे जे कार्ड होतं बघा, प्रत्येक लोकांकडे एक आधार कार्ड होतं, पॅन कार्ड होतं. पण आता खास शेतकऱ्यांसाठी, म्हणजे ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी कृषी आधार कार्ड सरकार बनवत आहे, ज्याला फार्मर ID कार्ड असं म्हटलं जाते. आणि याच्यामुळे या कार्डामुळे तुम्हाला एक नाही तर हजारो फायदे होणार आहेत. अख्खे सरकारी योजनांचे पैसे, पीक विम्याचे पैसे, सबसिडीचे पैसे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार. म्हणजे एक कार्ड जर तुमच्याकडे असले तर तुम्हाला सगळ्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. आता या योजनेसाठी तुम्ही पाहत आहात का नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्ही महाराष्ट्रातला कोणताही शेतकरी, म्हणजे कितीही जमीन असली या शेतकऱ्याकडे, तरी तो अर्ज करू शकतो. सगळ्या योजनांचा लाभ एका कार्डावर मिळणार. पीक विमा, सरकारी मदत, सबसिडी थेट खात्यावर येणार. एकाच कार्डामुळे तुमची सगळी माहिती सरकारकडे उपलब्ध होणार. आता हे कार्ड असं आहे की याच्यात डायरेक्ट लाभ नाही मिळणार. पण आता तिसरी योजना आहे की जिच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्ट लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. पण पाचवी योजना अशी आहे 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ मिळणार. आता पहा, तिसरी योजना अशी आहे की ज्या माध्यमातून आता शेतकरी कुटुंबाला 1,500 रुपये प्रतिमाह मिळणार आहे. आता ही योजना जी आहे तर ही राज्यातल्या काही जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. मग ते कोणते जिल्हे आहेत तर पहा, लक्षपूर्वक आहे का, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे जे आहे. आता पहा, कधी कधी संकटाच्या खाईत अडकून काही शेतकरी आत्महत्या करतात. तर अशा दुर्दैवी घटनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहतो. आर्थिक स्थिरता मिळत नाही, त्यांच्या पत्नींवर, मुलांवर आर्थिक जबाबदारी येऊन जाते. तर त्याच वेळेस सरकारने अशा कुटुंबाच्या पाठीशी उभा राहत 1,500 रुपये महिन्याला मिळणार अशी योजना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. ज्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मृत्यूचा दाखला, पीडित कुटुंबाचा आधार कार्ड, बँक पासबुक याला लागणार आहे. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या विधवा पत्नीला योजनेचा लाभ मिळणार आहे. दरमहा 1,500 रुपयाची मदत होणार आहे. आता हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे जसे छत्रपती संभाजीनगर, तर याची जिल्ह्यांची यादी देखील आहे. तुम्हाला जर याविषयी माहिती लागत असेल तर कमेंट करा. आता पुढची 4 नंबरची योजना, पण त्याआधी 5व्या नंबरच्या योजनेची माहिती जी पहिल्यापासून सांगतोय की 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ आहे. आपण चौथी योजना काय, अनुदान मिळणार आहे बघा, 50 ते 90%. आता कशावर अनुदान मिळणार, आता शेती करायची म्हटल्यावर ट्रॅक्टर लागतो. ट्रॅक्टरला रोटावेटर, बियाणे पेरणी यंत्र असेल, विविध अवजारे असतील, याच्यामध्ये सरकार सूट देत असतं. पण आता ही सूट मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. म्हणजे 50 ते 90% सूट मिळणार आहे. यासाठी कागदपत्र तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, शेतजमिनीचा पुरावा म्हणजे 7/12, 8, बँक पासबुक, किंवा तुम्ही जमीन खरेदी करीत आज त्या अवजाराचं कोटेशन लागणार आहे. ह्याच्यामध्ये मुख्य पात्रता आहे 5 एकरपेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी लागणार. अनुसूचित जाती, जमाती आणि महिला शेतकऱ्यांना जास्त सबसिडी मिळते. शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या महागड्या अवजारावर 50 ते 90% पर्यंत सबसिडी. आधुनिक अवजारामुळे शेतीचं काम जलद आणि सोपं होतं आणि उत्पादन वाढतं, खर्च कमी होतं. तर याही प्रकारची योजना आहे. आता सगळ्यात महत्त्वाची, मोठी आणि सगळ्यात जबरदस्त योजना आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ मिळणार, ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. आता किसान क्रेडिट कार्ड तुम्ही काढलं नसेल, पहा शेतकऱ्यांकडे कधी कधी पैसे नसतात. अशा वेळेस सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं, बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं, त्याला फार खर्च लागत येतो. मग अशा वेळेस सरकारने ठरवलं की आता शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अतिशय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यायचं. यासाठी लागणारी कागदपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, शेतजमिनीचा 7/12 उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो. आता यासाठी शेतकरी असणं गरजेचं आहे, शेती स्वतःची जमीन असणं गरजेचं आहे आणि 5 एकरपेक्षा कमी शेती असणं गरजेचं आहे. जवळपास शेतकऱ्याला 1,60,000 रुपयापर्यंत कर्ज कोणतीही गॅरंटी न देता मिळतं. 4% व्याजदराने मिळतं. म्हणजे जवळपास त्यावर सरकार 3% सबसिडी देतं. म्हणजे एका असताना हे कर्ज तुम्हाला 0% व्याजाने मिळतं. या पैशाचा वापर तुम्ही बियाणे खरेदी करणं, खते खरेदी करणं, औषधे इतर शेतीसाठी करू शकता. तर या विस्तृत आणि आपण संक्षिप्तपणे या योजनांची माहिती दिली. तुम्हाला डिटेल माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा.